नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण अप्रतिम चवीचे रिफ्रेशिंग ताकाचे 3 प्रकार पाहणार आहोत। ताकाला बघा आपल्या आयुर्वेदामध्ये अमृत समान मानलं जातं। आज आपण आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये तब्येतीसाठी ताक हे सर्वोत्तम असं उत्तम पेय आहे बरं का। आणि ताकाचे सेवन उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त करतो। सर्वात पहिलं आपण मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे बरं का। ही आपली मातीच्या भांड्यात दही लावण्याची ही पारंपरिक पद्धत आहे। मातीच्या भांड्यात दही लावल्यामुळे बघा दह्याला जास्त वेळ असं ताजं राहतं, दही आंबट होत नाही बरं का। त्याच्यामुळे शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात मातीच्या भांड्यात दही लावावं। त्याच्यामुळे दही कसं घट्टसर चक्क्यासारखं होतं बरं का। आपण दह्याच्या वरची साय काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकताय कसलं भारी घट्टसर दही आपलं तयार झालेलं आहे। आणि मातीच्या भांड्यात दही लावल्यामुळे दह्याचा सुगंधही छान येतो आणि चवी छान लागते बरं का। चला तर मंडळी, पटकन अप्रतिम चवीचे ताकाचे प्रकार बनवायला सुरुवात करूया। सर्वात पहिलं ताक बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे बघा, पुदिन्याची 12 ते 13 पानं घेतलेली आहेत, एक हिरवी मिरची घेतली, 2 काळी मिरी घेतलेल्या आहेत, सेंधव मीठ आपण चवीनुसार घ्यायचं आहे। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं। त्यात नाश्त्याचे 2 स्पून आपण दही टाकलेलं आहे। दही कसलं घट्ट आहे बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे बरं का। हे सर्व आपण मिक्सरला पहिलं फिरवून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकल्यामुळे बघा कोथिंबीर पुदिना हे सर्व व्यवस्थितरित्या मिक्सरला बारीक होतं बरं का। ताकाचं जसं आपल्याला पातळसर प्रमाण हवं आहे तसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं। तयार झालेलं आहे पुदिना फ्लेवरचं ताक। पुदिना खूपच छान उन्हाळ्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे बरं का। ताकामध्ये सेवन केल्यामुळे त्याचे खूप छान आरोग्यासाठी फायदे आहेत। इथे पुदिना फ्लेवरचं आपलं ताक तयार झालं। वरून कढीपत्त्याने गार्निशिंग करून तयार करून घेतलं। चला दुसऱ्या नंबरचं ताक बनवतोय, त्याच्यासाठी बीटाचं ताक बनवतोय। बीटाचं ताक बनवण्यासाठी 2 फोडी बीटाचे घेतलेत, कढीपत्त्याची 4 पानं, पुदिन्याची 4 पानं, चवीनुसार मीठ घेतलं आणि एक हिरवी मिरची। शक्यतो बघा मुलांना वगैरे बीट खायला आवडत नाही बरं का। ताकाचं बीट असं त्यांना बनवून दिलं तर त्यांना ते अजिबात समजणार नाही बरं का। काय केलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण नाश्त्याचे 2 स्पून दही टाकलं, थोडंसं पाणी टाकलेलं आहे बरं का, कारण सर्व बीट वगैरे कसं मिक्सरला बारीक होते त्याच्यामुळे। आणि जसं आपल्याला पातळसर ताक हवाय त्याच्यानुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं। तयार झालेलं आहे पिठाचं ताक। किती छान सुरेख असा पिंक कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि मुलांनी सुद्धा माझ्या आवडीनं पिलं बरं का, इतकं भारी सुरेख होतं। तुम्ही एकदा ह्या पिठाचं ताक नक्कीच करून बघा, अप्रतिम चवीला लागते बरं का। चला आपण अशा पद्धतीचे ताकाचे प्रकार पाहतोय। आता तिसऱ्या नंबरचा पण ताक पाहतोय बरं का। मसाला ताक बघा, त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे, एक मिरची घेतलेली आहे, पुदिन्याची पानं घेतलेत, अर्धा स्पून साखर घेतलेली आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि जिरा आणि धने पावडर भाजून घेतलेले आहे। त्याच्यामुळे छान असा मसाले ताकाला फ्लेवर येतो बरं का। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। त्याच्यामध्ये नाश्त्याचे 2 स्पून आपण त्याच्यामध्ये दही टाकणार आहे बघा। दही कसलं एकदम भारी घट्टसर दही आहे बरं का। आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। सर्व व्यवस्थित असं मिरची वगैरे व्यवस्थित बारीक होते बरं का। अजून तुम्हाला मसाले ताकामध्ये काय टाकायचं असेल तर टाकू शकता, कोथिंबीर वगैरे। पुदिना बघा शरीर थंड करते, मसाला ताकामध्ये पुदिना वगैरे टाकल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतोय बरं का। तयार झालेला आहे मसाला ताक। इथे मी ग्लासमध्ये ओतून देते। इतकी भारी चवीला अप्रतिम अशी ताकं लागतात बरं का। आणि मस्तच तुम्ही ह्या पद्धतीने ताकाचे प्रकार नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील बरं का। वरून आपण कोथिंबीर टाकून दिली। तयार झालेला आहे मसाला ताक। हे ताकाचे प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा बरं का। तुम्हाला ताकाचे कोणते कोणते प्रकार आवडतात तेही सांगा। आणि अशा प्रकारे ताकाचे प्रकार तुम्ही कधी बनवून पाहिलेत का तेही मला कमेंट्समध्ये सांगा बरं का। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांनी मस्त खा, आनंदी राहा। आणि उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामुळे सर्वांनी शरीराची काळजी घ्यायला विसरू नका बरं का। आणि अशा थंड थंड गारगार पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका। चला तर मंडळी, अप्रतिम चवीचे रिफ्रेशिंग ताकाचे 3 प्रकार आपले बनवून तयार झालेले। तुम्हाला ह्यापैकी कोणता ताकाचा प्रकार आवडला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा। उन्हाळ्यात बघा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताकाचे रोज सेवन करा आणि ताकाचे असे वेगवेगळे प्रकार नक्कीच बनवून प्या बरं का। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला छानशी कमेंट करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांनी मस्त काळजी घ्या, आनंदी राहा। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।